आत्ताच डायरेक्ट सेकंड इयरची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहिली आणि मागच्या वर्षी आणि ह्या वर्षीमध्ये डायरेक्ट जमीन आसमानाचा फरक आहे. कारण मागल्या वर्षी जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तेव्हा मला डिप्लोमाला 92.40% होते आणि जी माझी ओव्हरऑल रँक होती ती होती 1687 आणि जी माझी कॅटेगराईज वाईज रँक होती म्हणजे ओबीसी साठी ती होती 539. आणि ह्या वर्षीचं जर आपण त्या विद्यार्थ्याला पाहिलं ज्या विद्यार्थ्याला 92.40 पडले त्याची जी रँक आहे ओव्हरऑल ती आहे 1360 आणि जी ओबीसी रँक आहे ती आहे 1063. म्हणजे तुम्ही पाहू शकता डायरेक्ट डबलचा फरक पडलेला आहे. मागच्या वर्षी मला 92.40% होते तरी पण मी काउन्सिलिंग घेतली होती आणि त्या काउन्सिलिंगचा मला नक्कीच फायदा झाला. पण मला असं वाटतं जर तुम्हाला कमी पर्सेंटेज पडेल असते आणि जर तुम्हाला चांगलं कॉलेज हवं असेल तर तुम्ही 100% काउन्सिलिंग घ्यावी आणि ही काउन्सिलिंगची डिटेल्स तुम्हाला मी दिलेली आहे. काउन्सिलिंगचा ना एक फायदा असतो त्यामध्ये तुम्हाला ना एक्सपर्ट आणि ऑलरेडी ह्या प्रोसेसमधून गेलेले विद्यार्थी ना तुम्हाला त्यांना हेल्प करतात किंवा गायडन्स करतात आणि तुमच्या रँकनुसार कॅटेगरीनुसार आणि कॉलेजच्या प्लेसमेंटनुसार ते तुम्हाला कॉलेज शोधून द्यायला मदत करतात. सो तुम्ही 100% काउन्सिलिंग लावावी. याचे पैसे तुम्ही वाया जाणार नाही. चांगलं कॉलेज तुम्हाला भेटेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद.